नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे द जिनियस अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, खूप दिवसांपासून आपण सेकंड आन्सर की म्हणजे फायनल आन्सर कीची वाट बघत होता कंबाईन ग्रुप बी साठीची, आणि एकदाची आयोगानं ती की देखील जाहीर केलेली आहे. भले याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत, पण त्या आपल्याला ॲक्सेप्ट करूनच पुढं चालवावं लागणार आहे. कारण बरेचसे आयोगाचे आन्सर हे थोडेसे ऑब्जेक्शनेबल आहेत, आपल्याला त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासारखे आहेत. पण याच्या पलीकडे आपण काय करू शकत नाही, आपली संधी ऑब्जेक्शन घेण्याची संपलेली आहे. तर याच्यामध्ये बरेचसे उत्तरं जे आहेत ते तुमच्या उत्तरांसोबत मॅच खाऊ शकणार नाहीत, किंवा तुम्हाला तुमच्या ज्या रिसोर्समध्ये जे वाचता तुम्ही तर त्याच्यापेक्षा थोडेसे वेगळे उत्तर आयोगाने ते दिलेले आहेत. तर अशा प्रश्नांबद्दल आपण उत्तर जे आयोगाने दिलेले आहेत तेच उत्तर आपण इथे योग्य म्हणून गृहीत धरणार आहोत, आणि त्यानुसारच आपण इथे उत्तर पण देखील त्याचे कन्सिडर करणार आहोत. तर चला, आपण आयोगाच्या या फायनल कीनुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब, जो आत्ता 2020ला पेपर झालेला आहे 4 सप्टेंबर रोजी, तर तो पेपर आपण आज इथं बघणार आहोत. तर या पेपरचा नक्कीच येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये 2022मध्ये आपली जी कंबाईनची पूर्वपरीक्षा होणार आहे, तर त्यासाठी नक्की त्याचा फायदा होणार आहे. आणि आपल्या अभ्यासाची पद्धती कशी बदलली पाहिजे, किंवा आयोगाचा अप्रोच कसा चेंज होतो आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच मुलांचे असे मेसेज होते की हे प्रश्न कॅन्सल झाले, किंवा आयोगानं याचे उत्तर चुकीचे दिल्यामुळे आम्ही या कट ऑफच्या बाहेर जात आहोत. पण हे थोडंसं मला चुकीचं वाटतं इथं, कारण आपण एवढा स्कोअर घेऊन हे आपलं सेफ झोनमध्ये असलं पाहिजे की या अशा प्रश्नामुळे आपण त्या कट ऑफच्या बाहेर पडता कामा नये. म्हणजे जे साधे साधे प्रश्न असतील ते चुकलेच नाही पाहिजे आपले, ते कन्फर्म आहेत. आणि त्याच्यामुळं ह्या प्रश्नांचा आपल्या मार्कावर तेवढा प्रभाव नाही पडला पाहिजे. तर या पद्धतीने आपण अभ्यास करणं आणि तो पेपर सॉल्विंगची एक ट्रिक डेव्हलप करणं हे महत्त्वाचं आहे, आणि त्यासाठीच आपण आज हा व्हिडिओ बघणार आहोत. तर चला, आपण जास्त वेळ न दवडता डायरेक्टली प्रश्नांकडे जाऊयात. तर प्रथम प्रश्न बघूयात. इतिहासाचा प्रश्न आहे बघा मित्रांनो. इथं प्रश्न क्रमांक 1 काय सांगतो तो बघूयात आपण. डॅश डॅश यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. आता हे संस्था ज्या आहेत ह्याच्यावर संस्थांवर वारंवार प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये आपण आता हा समाज सुधारकाचा संबंधित प्रश्न समजू शकतो इथं. तर ग्रंथोत्तेजक मंडळी कोणी स्थापन केली, आणि खाली विनायक दामोदर सावरकर, वि.वा. शिरवाडकर, न्यायमूर्ती रानडे आणि अनंत लक्ष्मण कान्हेरे असे उत्तर पर्याय दिलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर जे आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 3 जे आहे न्यायमूर्ती रानडे. तर इथे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे यांनी म्हणजे यांच्यासोबत अजूनही काही व्यक्तिमत्व होते. न्यायमूर्ती रानडे असतील किंवा टिळक असतील, नंतर भांडारकर देखील होते यांच्यासोबत. यांनी 1894मध्ये ह्या संस्थेची स्थापना केली होती, जिचं अगोदर नाव जे होतं तर ते ग्रंथोद्योजक मंडळी नसून तर ते डेक्कन व्हर्नॅक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी हे देखील विचारलं जाऊ शकतं आपल्याला ॲडव्हान्समध्ये जाऊन पुढच्या वेळी. तर हे देखील लक्षात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे. तुम्ही लगेच नोट करून ठेवणं साईडला गरजेचं आहे, किंवा तुमच्यासोबत हा पेपर असेल तर तुम्ही पेपरवर लगेच साईडला डेक्कन व्हर्नॅक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी 1894मध्ये स्थापन केली. आणि पुढच्या वेळी असं विचारलं जाऊ शकतो की न्यायमूर्ती रानडेंनी ही ग्रंथोत्तेजक मंडळी स्थापन केली, तर त्याच्यासोबत अजून कोण व्यक्ती होते. तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, किंवा नोट करून ठेवणं गरजेचं आहे. आता याचा उद्देश काय होता ग्रंथोत्तेजक मंडळीचा, तर एक प्रकारे जी आपली मराठी भाषा आहे तर मराठी भाषेला एक प्रकारे वाव देणं किंवा त्याचं जतन करणं, तर हा त्या मंडळीचा उद्देश होता. तर बघा, या मंडळीनं देखील एक भाषापत्र नावाचं एक मासिक देखील सुरू केलं होतं, भाषापत्र. तर हे भाषापत्र मासिक कशासाठी होतं, जे तरुण मुलं आहेत किंवा जे शाळेतली मुलं असतील किंवा लहान मुलं असतील तर त्यांना आपल्या भाषेचं ज्ञान व्हावं, तर त्यासाठीच हे भाषापत्र मासिक सुरू करण्यात आलं होतं. तर संबंधित ग्रंथोत्तेजक मंडळी कोणी सुरू केलेली आहे, तर न्यायमूर्ती रानडे यांनी सुरू केलेली आहे ग्रंथोत्तेजक मंडळी. पर्याय क्रमांक 3 योग्य ठरतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 2 बघूयात. 1885 ते 1915 या काळात डॅश डॅश हे मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखले जातात. तर 1885 ते 1915 बघा म्हणताय. तर याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला, कारण बऱ्याच जणांचं इथं ऑप्शन चुकलं जावं असू शकतं, कारण इथं जगन्नाथ शंकर शेट जे आहे तर बऱ्याच जणांना हे ऑप्शन वाटलं असेल, पण जगन्नाथ शंकर शेट नाही आहेत. कारण जगन्नाथ शंकर शेटचा काळ हा नाही आहे. जगन्नाथ शंकर शेट याच्या अगोदरच एक्सपायर झाले होते, की त्यांचा मृत्यू झालेला होता 1885च्या काळी ते अवेलेबलच नव्हते त्यावेळी. तर त्याच्यामुळं हे पर्याय चुकीचं आहे, कारण इथं बऱ्याच जणांना जगन्नाथ शंकर शेटच पहिला ऑप्शन योग्य वाटलं असेल, पण तो पर्याय नसून इथं फिरोजशाह मेहता हा योग्य पर्याय आहे. हे गाठामध्ये देखील दिलेलं आहे, तुम्ही ते तिथं बघू शकता. तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जो आहे फिरोजशाह मेहता, तर त्यांना मुंबईचा अनभिषिक्त राजा आणि मुंबईचे अनभिषिक्त सम्राट जे आहेत यांना प्रख्यात्री असं म्हटलं होतं, प्रख्यात्रींनी म्हटलं होतं जगन्नाथ शंकर शेट यांना. पण संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 3 बघूयात.
खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्य केले? धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्य केले प्रार्थना समाजाच्या माध्यमातून. तर प्रार्थना समाजाच्या मध्ये आपल्याला माहिती आहे सर्वाधिक महत्त्वाचा रोल जो असेल तो आत्माराम पांडुरंग यांनी प्ले केलेला आहे, आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी. तर अगोदर ही प्रार्थना समाज जो आहे तो त्याच्या अगोदर आपण आधी पर्यायाकडे जाऊयात, योग्य उत्तराकडे, आणि नंतर आपण थोडंसं त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात. प्रार्थना समाज परमहंस सभा असेल ते तिथे बघूयात. तर संबंधित बघितलं आपण आत्माराम पांडुरंग डॉक्टर भांडारकर हे देखील होते, त्याच्यामुळे असणं योग्यच आहे. नंतर आहे वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर हे देखील होते. नंतर विठ्ठल रामजी शिंदे आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, म्हणजे ब आणि क. पण हे गोविंद विठ्ठल कुंटे आणि रावसाहेब मंडलिक हे चुकीचा पर्याय आहे. डी चुकीचा आहे, म्हणजे डी इलिमिनेट करा. डी इलिमिनेट हवे आहेत. अ ब क पर्याय क्रमांक 2 मध्ये मिळतात आपल्याला, त्याच्यामुळे 3चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथे योग्य मिळतोय. आता बघा, तर अगोदर काय होतं, 1848ला परमहंस सभा जी स्थापन झाली होती, नंतर तिचंच पुढे रूपांतर 1867मध्ये प्रार्थना समाजामध्ये केलं होतं. कारण परमहंस सभा एक प्रकारे गुप्त संघटना होती आणि हिचं एक नाव जाहीर झाल्यामुळे बाहेर कळाल्यामुळे त्यांनी नंतर ती प्रार्थना समाजामध्ये रूपांतर केलं होतं 1867मध्ये प्रार्थना समाज. आणि त्याचे मेंबर कोण होते, तर हे वरीलपैकी सर्व मेंबर हे त्याचे होते. ड पर्याय जर सोडला तर आपण, त्याच्यामुळे आपल्याला इथं पर्याय क्रमांक 2 योग्य मिळतोय. 3चा मिळतो पर्याय क्रमांक 2. अ ब क. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 4 बघूयात. 4 प्रश्न क्रमांक काय सांगतो आपल्याला, तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला? शेतकऱ्यांनी पहिला उठाव कुठे केला होता, तर तो केला होता सुपे येथे. सुपे, पुणे जिल्ह्यातील सुपे येथे. आता हे सरळ स्टेट बोर्डमधली त्यांनी लाईन उचललेली आहे. तुम्हाला इथं स्क्रीनशॉट देखील शेअर केलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. शेतकऱ्यांच्या बघा हे दिलेलं आहे इथं, हे सुपे इथून त्यांनी सुरुवात केलेली होती. आता पुढं ॲडव्हान्समध्ये कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, 11वीचा जो जुना स्टेट बोर्डचा इतिहास आहे, तर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी ते तुम्ही एकदम त्याच्या पलीकडे काय करूच नका असं मी सांगाल एक प्रकारे. तर म्हणजे करायचं जरी असेल तर पहिलं हे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं बुक करा, नंतर त्याच्या पलीकडे तुम्ही तुमचे काही क्लास नोट्स वगैरे असतील तर ते रेफर करा. पण हे स्टेट बुक खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर तुम्हाला आहे तसे प्रश्न, आता खालचा देखील प्रश्न जो आहे आणि हा वरचा प्रश्न देखील आहे, तर याच्या हा 45 नंबरचा पेज नंबर आहे आय थिंक. तर 45 नंबर पेजवर बघू शकता तुम्ही, आणि 44 नंबरवर हाच प्रश्न दिलेला आहे जसाच्या तसा. हे देखील तुम्ही बघितलं पाहिजे इथं. तर इथं कर्दे गावापासून त्याची सुरुवात झाली होती, पण पहिला उठाव जो आहे तो सुपे येथून झालेला होता 1875, 12 मे 1875 आहे. तशीच लाईन आयोगाने इथं आपल्याला पेस्ट केलेली आहे, कॉपी पेस्ट. तर त्याच्यामुळे स्टेट बोर्ड खूप महत्त्वाचं आहे, ते एवढंच सांगणं इथं. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक आपल्याला किती उत्तर मिळतंय, पर्याय क्रमांक 2 सुपे येथून 12 मे, म्हणजे ते दख्खनचे दंगे जे म्हणतात आपण 1875मध्ये, नंतर ते डेक्कनचा ॲक्ट देखील आला होता तो. तर तो 1875ला झालेला होता. तो कुठून झाला तो उठाव सुरू शेतकऱ्यांचा, तर सुपे येथून तो उठाव सुरू झालेला होता. तर 4चा आपल्याला त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथे योग्य मिळतोय. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 5, खालील जोड्या जुळवा. काही 1857च्या उठावाचे केंद्र दिलेले आहेत आणि संबंधित नेते दिलेले आहेत, त्या केंद्र संबंधित नेते. आता याच्यातील आपल्याला बऱ्यापैकी हे ऑप्शन त्या स्टेट बोर्डमध्ये दिलेलेच आहे, रेफर केलं मी त्याप्रमाणे. तर इथलं बघितलं जमखिंडीचे जे आहेत आपल्याला आप्पासाहेब पटवर्धन माहीत आहेत. तर जमखिंडीसोबत आपण पटवर्धन जरी लावलं तरी आपल्याला बऱ्यापैकी इलिमिनेट इथे ऑप्शन होतात. अशा जोड्यामध्ये काय करायचं, एखादा पर्याय जो आपल्याला कन्फर्म माहिती आहे तर अगोदर तो पर्याय जोडून घ्यायचा, म्हणजे कन्फर्म शुअर शॉट माहीत असला पाहिजे. तर अशा पर्यायामुळे आपले कमीत कमी 2 ऑप्शन तरी इझिली इलिमिनेट होतात. हे तुम्ही तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये असेल किंवा जुन्या प्रश्नपत्रिका असतील त्याच्यामध्ये तुम्ही हे लॉजिक किंवा एक ट्रिक तुम्ही अप्लाय करून बघा, नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये फायदा होईल तो. आणि आपल्याला काय बऱ्यापैकी मुलांचा जो आहे तो स्कोअर आहे 4 ते 5 मार्कांना कट ऑफच्या बाहेर पडत आहे. कोणाचं 2 मार्कांना असेल तर हे 4 ते 5 किंवा 2 मार्क जे असतील तर ते अशा शॉर्ट ट्रिक्स असतील किंवा तुमचा नवीन अजून तुम्ही कंटेक्स्ट वाचत असाल कंटेंट, तर त्याच्यामुळे तुम्हाला हे कव्हर होणार आहे. तर संबंधित प्रश्नाचं जर बघितलं आपण, पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर आहे. म्हणजे जर पेठमधलं जो कोणता आहे ते भगवंतराव कोळी, तिथे देखील त्यांनी कोळ्यांचा उठावात मेन्शन केलेलं आहे त्या 44 पान नंबरवर. नंतर नरगुंद जे आहे ते बाबासाहेब भावे, जमखिंडीचे आहेत रामचंद्र पटवर्धन, आणि सोलापूरचे जे आहेत ते वैकप्पा नाईक बळवंत बेहरी. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथे योग्य मिळतो आपल्याला. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 6 बघूयात. वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी. म्हणजे आपण जी स्वातंत्र्याची जी मागणी केली होती आपण, आपल्याला भारताला स्वातंत्र्य द्या म्हणून, तर या स्वातंत्र्याची मागणी जी आपण केली तर त्याला हे लॉर्ड मोर्ले जे आहे, तर मोर्ले काय म्हटलं होता, तरी चांदोबाची मागणी केल्यासारखं तुम्ही चंद्र मागितल्यासारखं आहे तुम्ही, म्हणजे एक प्रकारे अशक्य गोष्ट आहे ती असं म्हणायचं मोर्लेला. तर असं म्हटलं होतं तर लॉर्ड मोर्ले. तर हा संबंधित पिक्चरमध्ये लॉर्ड मोर्ले दिसतोय तुम्हाला, लॉर्ड मोर्ले. त्याच्यामुळे 6चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4.
हा लॉर्ड मोर्ले जो आहे, तुम्हाला मोर्ले मिंटो रिफॉर्म जो आहे 1909चा, तर त्यातलाच हा लॉर्ड मोर्ले आहे. मोर्ले काय होता, सेक्रेटरी ऑफ स्टेट होता 1905 ते 1910च्या दरम्यान. हा भारताचा सेक्रेटरी होता. तर चांदोबाची मागणी कोणी म्हटली होती, तर ते होता लॉर्ड मोर्ले. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 7 नंबरचा प्रश्न बघूयात. लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन कुठं सुरू झाली, तर ती झाली कलकत्ता ते आग्रा. प्रश्न क्रमांक 7चा आहे, पर्याय क्रमांक 4. तर ते 1853 मध्ये ही टेलिग्राफ लाईन टाकलेली होती. तर काही ठिकाणी असं देखील दाखवलं जातं आहे की 1851 मध्येच कलकत्ता ते तिथला डायमंड हार्बर जे आहे, तर तिथून ही पहिली लाईन टाकण्यात आलेली होती. तर पण इथं तसा ऑप्शन नसल्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथं कन्सिडर करावं लागत आहे. लॉर्ड डलहौसीनं ही कलकत्ता ते आग्रा लाईन टाकलेली होती 1853 साली. 7चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 8 बघूयात. 1875 मध्ये कामगारांना एकत्रित करून त्यांची कामगार संघटना स्थापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती व्यक्ती आघाडीवर होती? 1875 मध्ये कामगारांना एकत्रित करून त्यांची संघटना तयार केली होती. तर इथं थोडंसं कन्फ्युजन आहे. हे दोन व्यक्ती जे दिसतात आपल्याला, शापूरजी बंगाली आणि सोराबजी शापूरजी, हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहे. तिथं तुम्ही बऱ्यापैकी ज्यांनी परीक्षा दिली त्यांनी नारायण मेघाजी लोखंडेचा ऑप्शन केलेला असणार आहे, कारण आपल्या बऱ्यापैकी वाचनात हे नारायण मेघाजी लोखंडे हे कामगार संघटनेच्या संबंधित असतात. तर परंतु हे ऑप्शन इथं चुकीचं आहे. नारायण मेघाजी लोखंडे नसून हे शापूरजी बंगाली किंवा सोराबजी, त्यांचं पूर्ण नाव जर बघितलं आपण सोराबजी शापूरजी बंगाली असं नाव आहे. सोबत तुम्हाला इथं स्क्रीनशॉट देखील मी शेअर केलेला आहे, ते देखील तुम्ही रेफर करू शकता. तिथे त्यांचं देखील असंच नाव आहे बघा. सोराबजी शापूरजी बंगाली यांच्या नेतृत्वाखाली कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी कायदा करावा अशी मागणी केली होती. तर सोराबजी शापूरजी बंगाली असं त्यांचं पूर्ण नाव आहे. पण आयोगाने इथं उत्तर जे दिलेलं आहे आपण त्यानुसारच जाणार आहोत. तर 8 नंबरच्या प्रश्नाचं आयोगानं उत्तर दिलं आहे सोराबजी शापूरजी असं उत्तर दिलेलं आहे आयोगानं. तर इन केस फ्युचरमध्ये असा प्रश्न जर आला तर तुम्ही आयोगाने जे उत्तर दिलेत तर तेच उत्तर तुम्ही ते गोल करणं योग्य राहणार आहे, कारण आपल्या नंतर ऑब्जेक्शन घेताना देखील आयोगाचा हाच रेफरन्स देणं भाग पडणार आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 9 नंबरचा प्रश्न बघूयात. मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली? रेल्वे बोर्डाची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली केली होती? तर ते होते लेफ्टनंट प्रेस्कॉट. 9चा आहे पर्याय क्रमांक 1, लेफ्टनंट प्रेस्कॉट. 10 नंबरचा प्रश्न बघूयात. चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी लक्ष ठेवा याच्याकडे थोडंसं. तर इथं चुकीची जोडी जी आहे ती सरलादेवी चौधरी आणि सोबत द ऑल इंडिया वुमन्स काउन्सिल हे चुकीचा पर्याय इथं. त्याच्यामुळे संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य मिळतो आपल्याला. तर ह्या ऑल इंडिया वुमन्स काउन्सिल जे आहे तर त्याचा मार्गारेट कजिन्स जे आहेत ह्याच त्याच्या फाउंडर आहे. हे बघा नाव देखील सिमिलर आहे यांचं. ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स आणि काउन्सिल केलेलं आहे. त्या एकच संघटना आहेत त्या ऑल इंडिया वुमन्स काउन्सिल. तर त्याचे फाउंडर आहेत मार्गारेट कजिन्स. एक प्रकारे एक NGO आहे बघा, दिल्लीमध्ये स्थापन केलेली आहे. 1927 मध्ये स्थापना झालेली आहे याची. 1927 मध्ये मार्गारेट कजिन्स यांनी केलेली आहे. तर बाकीचे पर्याय देखील आपण बघून घेऊयात. संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे, कारण ही मार्गारेट कजिन्स यांनी स्थापन केलेली आहे. डॉक्टर ॲनी बेझंट यांनी स्थापन केलेली आहे द वुमन्स इंडियन असोसिएशन. आड्यार इथे स्थापन केली त्यांनी 1917 साली. आड्यार म्हणजे कोणत्याही मद्रासमध्ये, म्हणजे आताच्या तमिळनाडूमध्ये. नंतर मेहरबाई टाटा, ह्या दोराबजी टाटा जे आहेत आपले सर दोराबजी टाटा, तर त्यांच्या पत्नी आहेत. या सर दोराबजी टाटा यांच्या पत्नीने मेहरबाई टाटा यांनी द नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया ही संस्था स्थापन केली होती. आणि ही मार्गारेट कजिन्स यांनी द ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स किंवा काउन्सिल म्हणता येईल तिला, ती स्थापन केली होती. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर आहे, कारण तो पर्याय चुकीचा आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 11 बघूयात. 1820 मध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली? तर ती केली होती कलकत्ता फिमेल ज्युवेनाईल सोसायटी. हे कोणत्याही बुकमध्ये तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला मिळून जाईल, कलकत्ता फिमेल ज्युवेनाईल सोसायटी. त्याच्यामुळे 11 मिळतो पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12 बघूयात. डॅश डॅश हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र कोणते होते? तर ते होते पटना. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथे योग्य मिळतोय. याच्यामध्ये सय्यद अहमद रायबरेलीचे सय्यद अहमद जे आहेत त्यांनी स्थापना केलेली आहे वहाबी आंदोलनाची, सय्यद अहमद रायबरेली. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 पटना हे योग्य उत्तर आहे. 13वा प्रश्न बघूयात. पुणे येथील मुलींची शाळा चालविण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सहकार्य केले? तर हा MPSCचा ट्रेंड आहे सध्याचा. महाराष्ट्राच्या इतिहासावर बऱ्यापैकी प्रश्न बघितले तुम्ही, तर जे आहेत ते व्यक्तिविशेषवर किंवा व्यक्तिसंबंधित जे महत्त्वाचे म्हणजे सगळेच महत्त्वाचे आहेत. म्हणजे समजा महात्मा फुले असतील किंवा लोकमान्य टिळक असतील किंवा गांधीजी असतील, ते यांच्यासोबत जे संबंधित व्यक्ती आहेत त्यांच्यावर बऱ्यापैकी आयोगाचा कल दिसून येतोय. तर हा संबंधित प्रश्न देखील त्याच प्रकारे विचारलेला आहे. ज्योतिबा फुले यांनी जी शाळा सुरू केली तर त्याच्यामध्ये कोणाकोण त्यांना एक सहकार्य केलेलं आहे त्यांना? तर ते केलेलं आहे सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, नंतर सदाशिव बल्लाळ गोवंडे हे त्यांचे बालपणीचे सवंगडी होते. नंतर मोरो विठ्ठल वाळवेकर,
सोबतच विष्णुपंत थत्ते आणि केशव सीताराम शिवराम भवाळकर म्हणजे अ ब क पर्याय योग्य आहे. पर्याय क्रमांक 1 जो आहे तो योग्य ठरतो इथं. 13व्याचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 14 बघूयात. खालील जोड्या जुळवा. परमहंस मत प्रशंसा, विचार लहरी, शाक्त पंथाचे अनुयायी आणि दादोबा पांडुरंग. तर याच्यामध्ये आयोगाने आपल्यासोबत एक ट्रिक खेळलेलं आहे. आयोगानं स्वतःहून उत्तर सांगितलेलं आहे आपल्याला, पण ते थोडंसं आपल्याला तशी व्हिजन आली पाहिजे किंवा तशी दृष्टी आली पाहिजे आपल्याकडं योग्य उत्तर ओळखण्याची. तर इथं तुम्ही जर सर्व पर्याय बघितले तर एकाच व्यक्तीचं नाव दिलेलं आहे, बाकी किंवा त्यांची लेखन किंवा एक प्रकारे ग्रंथ म्हणता येईल त्याला, ते दिलेलं आहे, त्यांचं काम दिलेलं आहे. आणि इकडं सगळ्या व्यक्तींची नाव दिली आहेत आणि एकच ग्रंथ दिलेला आहे. म्हणजे दादोबा पांडुरंगसोबत धर्मविवेचन लावून आपल्याला योग्य ठरणार आहे. कारण दादोबा पांडुरंग आणि गुजाबा जोशी पुणेकर किंवा कृष्णशास्त्री चिपळूणकर किंवा मोरबट दांडेकर हे पर्याय लागणं शक्यच नाही आहे. त्याच्यामुळे डचा आपल्याला 4 लागणं इथे योग्य ठरतो. डीचा 4 पर्याय तो योग्य ठरतो. तर यानुसार जोडे जर लावले आपण तर आपल्याला 2 पर्याय योग्य ठरतो. कारण डचा 4 असणारा एकच पर्याय असा आणि तिथेच आपला प्रश्न सॉल्व्ह होतोय. तर 14व्याचा आहे पर्याय क्रमांक 2. तर अशा ट्रिक्स तुम्ही तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये असाल किंवा जुन्या पेपर असतील तर त्याच्यामुळे तुम्ही डेव्हलप करत चला. कारण या प्रश्नामध्ये तुम्ही वाचन कमी जरी असलं तर त्याच्या ट्रिक्समधून तुमचा तो प्रश्न सॉल्व्ह होतो. तर नेहमीच हा योग्य असेल याची शाश्वती नाही, पण 90% चान्सेस हे बरोबर असण्याचेच असतात इथं. आणि रिस्क घेणं महत्त्वाचं आहे. 1/4 निगेटिव्ह आहे, रिस्क घेतलीच पाहिजे इथं. तर 14व्याचा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 15 बघूयात. ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्याच दिवशी गांधीजींच्या चळवळीचे उद्घाटन मुंबईत झाले. तर लोकमान्य टिळकांचं निधन कधी झालं होतं तर 1 ऑगस्ट 1920ला झालं होतं. तर ह्या 1 ऑगस्ट 1920ला निधन झालं तर त्या दिवशी गांधीजींनी कोणती चळवळ सुरू केली होती तर नॉन कॉपरेशन सुरू केली होती. तर नॉन कॉपरेशन म्हणजेच असहकार. पर्याय क्रमांक 2 इथे योग्य ठरतोय. 15चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक तर इथं बाकीचे पण टिळकांसोबत लगेच तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. त्यांना इंडियन फादर ऑफ इंडियन अनरेस्ट कोण म्हटलं होतं, व्हॅलेंटाईन चिरोल असेल. नंतर अजून त्यांची संघटना किंवा त्यांचे वृत्तपत्र असतील, केसरी, मराठा आहे. नंतर शिवजयंती कधी सुरू केली, गणपती उत्सव कधी सुरू केला, तर हे देखील तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. 16 प्रश्न बघूयात. कारण प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन इथं देत बसलो आपण डिटेलमध्ये तर हा व्हिडिओची लेंथ खूप जास्त होईल आणि तुम्ही शेवटी बोर होताल हे व्हिडिओ बघूनच. तर त्याच्यामुळे आपण लिमिटेडमध्ये वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त म्हणजे सर्वच प्रश्न इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. तर 16वा प्रश्न बघूयात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार जो आहे, इंडस वॉटर ट्रीटी म्हणता येईल इंग्लिशमध्ये त्याला, तर सिंधू पाणी करार 1960 रोजी झालेला. त्यानुसार कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे. तर ह्या रिजनमध्ये 6 नद्या आहेत बघा मित्रांनो, सतलज, बियास, रावी. याचा क्रम कसा लक्षात ठेवणार तुम्ही दक्षिणेकडून उत्तरेकडे, त्याचा बघा सबेरा असा क्रम आहे त्याचा, सबेरा सबेरा का ह्या नद्या आपल्या आहेत. सबेरा म्हणजे काय, सतलज, बियास आणि रा म्हणजे रावी. सतलज, बियास आणि रावी ह्या सबेरा ज्या आहेत ते आपल्या नद्या आहेत. ह्या ट्रिक तुम्ही लगेच लिहून ठेवणं गरजेचं आहे कुठं, नंतर तुम्ही ह्या विसरून जाऊ शकता. तर ह्या सबेरा आपल्या नद्या आहेत. नंतर सी जे आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया जो आहे, तर ह्या नद्या पाकिस्तानसाठी आहेत. ह्या वरच्या नद्या जास्त तुम्हाला इंदस, झेलम आणि चिनाब. आणि यांचा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे कसा आहे, सबेरा, सी जे आहे, सतलज, बियास, रावी, चिनाब, झेलम आणि इंदस म्हणजे सिंधू असा क्रम आहे त्यांचा. हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर सबेरामध्ये बघितलं आपण सबेरा, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये मिळतो आपल्याला सबेरा, त्याच्यामुळे 16व्याचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. 17वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते लोहखनिज सर्वोत्तम दर्जाचे आहे. आता हा देखील वादाचा प्रश्न आहे. आयोगाने इथं हेमेटाईट आन्सर दिलेलं आहे त्याचं, पण बऱ्यापैकी स्टेट बोर्डमध्ये किंवा कुठल्याही नेटवर देखील तुम्ही गुगल केलं असं की बेस्ट क्वालिटी ऑफ आयर्न ओर, तर ते मॅग्नेटाईट दाखवते, पण आयोगानं हे उत्तर दिलेलं आहे. यांच्यामध्ये जास्त फरक देखील नाही आहे. याच्यामध्ये जवळपास 72% हा आयर्न सापडतो आणि याच्यामध्ये 70च्या अराउंडच आयर्न सापडतो. तर मे बी त्याच्यामुळे देखील आयोगाने उत्तर दिलं असू शकतं, पण आयोगाने हेच उत्तर दिलेलं आहे, हेमेटाईट. 17व्याचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. आता खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम. आता खिंडीवरच 3 प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने याच पेपरमध्ये, ते आपण समोर बघूयात. हा पहिलाच प्रश्न आहे त्यातला. तर खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम, तर हे काय तुम्हाला पाठ करणंच गरजेचं आहे इथं. तर संबंधित प्रश्नाचं जर बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 2 इथे योग्य मिळतोय. कारण जोजिला खिंड जे आहे, जोजिला खिंड ही जम्मू काश्मीरमध्ये आहे. जोजिला खिंड जम्मू काश्मीर एवढं जरी माहीत असलं तुम्हाला तर बाकीचे सर्व पर्याय तुमचे इलिमिनेट होतात. कारण जम्मू काश्मीरच्या अजून पश्चिमेकडे कोणतं राज्यच नाही आहे ना. तर जोजिला खिंड त्याच्यानंच आपलं ऑप्शन हे मिळून जातं. नंतर सिपकिला खिंड जी आहे तर ती हिमाचल प्रदेशमध्ये आहे. माना खिंड आणि नीती खिंड जे आहेत हे उत्तराखंडमध्ये आहेत. तर ह्या समोरच्या इमेजमध्ये मी हवं तरी टेलिग्रामला देखील चॅनलला शेअर करतो, तुम्ही ती बघून घ्या तिथून. तर या सर्व खिंडी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. टेलिग्राम जॉईन करून घ्या तुम्ही, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याची.
तर तिथे मी ही इमेज शेअर करतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 19वा प्रश्न बघूयात. खारट आणि क्षारीय मृदेस, खारट आणि क्षारीय म्हणजे कोणती? सलाईन आणि अल्कलाईन दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखले जाते. ह्या मृदेला अजून कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर ते आहे चोपन मृदा. चोपन मृदा पर्याय क्रमांक 2 जो आहे चोपन मृदा. न्यूट्रल बघा, ही पीएच स्केल सर्वांनाच माहीत असेल. तर 7 जर असेल तर न्यूट्रल असती, नंतर 7च्या कमी असेल तर ती ॲसिडिटी होती ती, आणि नंतर ती 7पेक्षा जास्त असेल तर ती अल्कलिनिटी म्हणजे ती काय, ती खारट किंवा क्षारीय म्हणता येईल, तिला क्षारीय मृदा म्हणता येईल. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर आहे चोपन सॉईल. 19चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. आता या चोपन सॉईलला कलर सॉईल देखील म्हणतात, KALAR, कलार किंवा कलर सॉईल असं देखील म्हटलं. इन फ्युचर असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. या सलाईन सॉईल जे आहे त्यांचा पीएच शक्यतो हा 8.5 पेक्षा ग्रेटर असतो. 8.5 पेक्षा हा ग्रेटर पीएच त्यांचा असतो. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 20वा प्रश्न बघूयात. पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे? पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे आपल्या? तर राज्याशी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, नागपूरमध्ये आहे बघा. तर 20चा त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथे योग्य मिळतोय. 1999ला याला मान्यता दिलेली आहे व्याघ्र प्रकल्प म्हणून. तर 21वा प्रश्न बघूयात. 2001च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमाती, शेड्यूल्ड ट्राईब जे आहेत, तर अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी म्हणता येईल त्यांना एक प्रकारे, तर सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य तर ते आहे मध्य प्रदेशमध्ये. ही फॅक्च्युअल डेटा हा पाठच करणं गरजेचं आहे तुम्हाला. तर 21चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 22वा प्रश्न बघूयात. महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे, लोकसंख्येच्या घनतेनुसार, तर हे देखील खूप फॅक्च्युअलच आहे. तर हे नगर, शहर, ठप्प झाले त्यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता. नगर, शहर, ठ आणि प झाले म्हणजे याच्यावरून देखील तुम्हाला क्रम मिळतो. पर्याय क्रमांक 3 मिळतो. 22चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 23 बघूयात. जनगणना 2001 ते 2011 जनगणना 2001 आणि 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरामध्ये किती फरक आहे? तर लिंग गुणोत्तरामध्ये किती? 7चा फरक आहे. पण आयोगानं उत्तर तसं दिलेलं नाही, कारण अगोदरचा जो आहे तो 922 होता 2001 नुसार आपला लिंग गुणोत्तर, आणि आताचा आहे 929, आणि याचा डिफरन्स जर बघितला आपण तर तो आपल्याला 7 मिळतोय. तर असं पर्याय न दिल्यामुळे आयोगानं हा प्रश्न 23वा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. 24वा प्रश्न बघूयात. खालील विधाने बघा, हा मावळच्या भागा संबंधित आहे. हा बघा, हा महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि त्याच्यामध्ये मावळ भाग दाखवलेला आहे पुण्याच्या एक प्रकारे वायव्य दिशेला. तर मावळ संबंधित बघूयात विधानं. मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही. तर पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो हा, कारण इथं सह्याद्री असल्यामुळं पावसाचं प्रमाण इथं कमीच येतं. ते पर्जन्य छायेचा प्रदेश आहे तो. नंतर मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो. नंतर कशेळी घाट, पोलादपूर आणि महाबळेश्वर. आता पोलादपूर आणि महाबळेश्वर हे थोडंसं चुकीचं आहे, कारण पोलादपूर इथंच असेल आणि महाबळेश्वर हे इथं आहे समजा, तर खेड आणि पोलादपूर यांना जोडणारा जो आहे तर तो आहे कशेळी घाट. तर महाबळेश्वर या साईडला राहतं, त्याच्यामुळे हे पर्याय चुकीचा आहे, चुकीचा आहे. म्हणजे 24चा आपल्याला जर बघितलं यानुसार तर पर्याय क्रमांक 2 योग्य मिळतो. फक्त विधान ब बरोबर आहे, कारण हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतोय त्याच्यामुळे अविधान चुकीचं आहे. आणि हा पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडत नसून तो पोलादपूर आणि खेड यांना जोडतो, त्याच्यामुळं क देखील विधान चुकीचं आहे. त्याच्यामुळे फक्त ब विधान बरोबर आहे आणि 2 पर्याय त्याच्यामुळे आपल्याला योग्य मिळतोय. नंतर दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? दरकेसा टेकड्या कोणत्या? तर ते गोंदिया जिल्ह्यात आढळतात. 25चा त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतोय. गोंदिया जिल्हा. तर बाकीच्या टेकड्या देखील तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहेत? मग गोंदियामध्ये अजून कोणत्या टेकड्या आहेत किंवा गडचिरोलीमध्ये अजून कोणत्या टेकड्या आहेत? नंतर इकडे नंदुरबारमध्ये अजून कुठल्या टेकड्या आहेत का? तर हे बघून ठेवणं तुम्ही गरजेचं आहे, कारण आयोगाचा हा स्कोप त्याच भागावरती असणार आहे टेकड्या विचारल्या जातात. तर 25चा पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतो आपल्याला. 26वा प्रश्न बघूयात. 2011च्या जनगणनेच्या अनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता. आता गडचिरोलीचीच का स्पेसिफिक विचारली? कारण सर्वात कमी घनता ही गडचिरोलीची आहे आणि आपल्याला सर्वात कमी आणि सर्वाधिक जास्तची तरी नाही म्हणता येणार, पण सर्वात कमीची तरी माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला क्रम जर बघितला आपण गसिंचर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, गसिंचर, तर असा क्रम आहे. तर यांच्या कमीत कमी आपल्याला घनता माहीत असणं गरजेचं आहे. हे बेसिक फॅक्ट आहे आणि आयोगाचं कधी ना कधीतरी याच्यावर प्रश्न विचारणारच आहेत. मेन्सला असेल, प्रिलिम्स असलं तर या पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. संबंधित प्रश्न जर बघितला आपण पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. 74 चौरस किलोमीटर. एका चौरस किलोमीटरमध्ये तिथे 74च लोक राहतात. ही त्याची घनता आहे लोकसंख्येची. 26चा त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतोय. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 27 बघूयात. खालील विधाने पहा. आता याच्यामध्ये थोडंसं ऑब्जेक्शनेबल आहे, कारण हे गौताळा राष्ट्रीय उद्यान नसल्यामुळं हे काही एक प्रकारे अभयारण्य आहे ते. तर या अभयारण्य असल्यामुळं हा प्रश्न कॅन्सल होणं गरजेचं होतं, पण आयोगाने तसं केलेलं नाही. आयोगाने याचं उत्तर देखील दिलेलं आहे. त्याला आयोगानं राष्ट्रीय उद्यानच कन्सिडर केलेलं आहे गौताळ्याला.
तर बघूयात आपण प्रश्न पर्याय बघू त्याचे. वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे, सर्वांनाच माहिती आहे वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे. चांभार लेणी पुणे जिल्ह्यात, हे चुकीचं आहे. चांभार लेणी हे नाशिक जिल्ह्यात आहे. चिखलदरा थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे, तर हे रायगड जिल्ह्यात नसून हे कुठे अमरावतीला आहे. एक मी तुम्हाला PDF फाईल असेल ती शेअर करतो का, एकच पेजवर आहेत, तर त्याच्यामध्ये सर्वच हे जलाशय असतील किंवा खाड्या असतील, टेकड्या असतील, ह्या सर्वांचा मी एक चार्ट बनवलेला आहे. तो तुम्हाला मी टेलिग्रामला शेअर करतो, तिथे तुम्ही तो फॉलो करून घ्या. नक्कीच तुमचे 4 ते 5 प्रश्न त्याच्यातून इझिली हमखास प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजेत. तर हा देखील बी देखील चुकीचा आहे, क देखील चुकीचा आहे. आणि गौताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे, हे आयोगानं बरोबर मानलेलं आहे त्याला, आणि बरोबरच आहे. त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 27चा काय मिळतो, तर मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3, ब व क विधाने बरोबर आहेत. 27चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. चांभार लेणी नाशिक जिल्ह्यात आहे, चिखलदरा अमरावतीत आहे. आणि आपल्याला विचारलं काय त्यांनी कोणती विधाने बरोबर आहेत. रायगड जिल्ह्यात चिखलदरा, ब आणि क विधाने बरोबर आहेत. तर पर्याय क्रमांक 2 इथे योग्य मिळतो आपल्याला त्याचा. 3 अ आणि ड विधाने बरोबर आहेत, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतोय. थोडी कन्फ्युजन झालं माझंच, कारण ब आणि क चुकीचे आहेत, त्यांनी बरोबर विचारलेलं आहे आपल्याला. अ आणि ड हे विधाने बरोबर आहेत. अ आणि ड विधाने बरोबर असणारा पर्याय क्रमांक आपल्याला 3 सांगतोय. अ व ड हे विधाने बरोबर आहेत. 27चा मिळतो पर्याय क्रमांक 3. चांभार लेणी नाशिक जिल्ह्यात आहे आणि चिखलदरा जे आहे हे नाशिकमध्ये आहे, आणि चिखलदरा जे आहे ते अमरावतीला आहे. तर संबंधित विधानाचं प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतो. 28वा प्रश्न बघूयात. तसं बघता हा प्रश्न, याचं उत्तर हे फक्त बरोबर आहे एवढंच विधान असणं गरजेचं होतं, पण आयोगानं तसं केलेलं नाही. कारण गौताळा अभयारण्य नसल्यामुळं फक्त विधान हे 100% बरोबर आहे, तर फक्त विधान बरोबर आहे असा पर्याय होता आपल्याकडं, पण तसं आयोगानं उत्तर दिलेलंच नाही त्याचं. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यावर ऑब्जेक्शन देखील आहे, पण आयोगानं पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर दिलेलं आहे. 27चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 28वा प्रश्न बघूयात. खालील जोड्या जुळवा. इथं औष्णिक वीज केंद्र आणि त्यांचे जिल्हा ठिकाणी विचारलेले आहेत. तर बघा हा चार्ट आहे, म्हणजे मग अशी बोललो होतो, तो हा चार्ट आहे, तर तुम्हाला दिसणार नाही, थोडंसं ब्लर होईल तो. तर 28वा जर बघितला आपण, तर पर्याय क्रमांक 3चे योग्य उत्तर आहे त्याचं. म्हणजे चोला जो आहे तो ठाणेमध्ये येतो, चोला ठाणे. तुर्बे जे आहे तर ते मुंबईमध्ये, बघा सगळ्यांनाच माहिती आहे तुर्बे. फेकरी जे आहे तर ते फेकरी येतो भुसावळमध्ये, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ. नंतर पारस जे आहे ते अकोलामध्ये. तर त्याच्यामुळे आपल्याला 28चा पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतोय. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 29वा प्रश्न बघूयात. महाराष्ट्रातील घाटांचा, बघा घाटांवर दुसरा प्रश्न आहे, कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. तर सगळे महाराष्ट्रातीलच घाट आहे तिथं. 29चा जर बघितला आपण, तर आपल्याला पर्याय क्रमांक जो आहे आंबोली घाट सर्वात शेवटी येतो बघा. थळ घाट सर्वात वरती येतो. थळ घाट आंबोली सगळ्यात शेवटी येईल, म्हणजे आंबोली घाट सर्वात शेवटी असणारा थळ घाट, कुंभारली घाट, आंबा घाट आणि आंबोली घाट. संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर मिळते. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 30वा प्रश्न बघूयात. तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर असणारा क्रम कोणता आहे त्यांचा, तर ह्या तापीच्या सर्व उपनद्या आहेत बघा. तर त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथे योग्य सांगतोय, कारण त्यांनी आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारलेलं आहे. गोमती, बुराई, पांझरा, बोरी आणि गिरणा. तर 30चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 31 बघूयात. हरित क्रांतीनंतर डॅश डॅश हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य आहे. हरित क्रांती जरी झाली आपल्याकडे, ग्रीन रिव्होल्यूशन, तर सर्वाधिक वाढ कोणत्या पिकात झाली, तर ती पर्याय क्रमांक 4 मध्ये जो आहे तो गहू. तर गहू या पिकामध्ये सर्वाधिक वाढ झालेली आहे हरित क्रांतीमुळं. तर 31चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. 32वा प्रश्न बघूयात. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा नरेगा डॅश डॅशमध्ये अधिनियमित झाला. नरेगा कधी अधिनियमित झाला, तर तो सप्टेंबर 2005 मध्ये अधिनियमित झालेला आहे. 33वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही. सरकारची थकीत देयता म्हणजे कोणती, विदेशी मदत. विदेशी मदत ही परत द्यायची नसते, एकदा दिली तर दिली, ती एक प्रकारे भेट दिल्यासारखी आहे ती. विदेशातून मिळणारी जी मदत आहे ती सरकारला परत देणं बंधनकारक नाही आहे, त्याच्यामुळं विदेशी मदत हे त्यांचं थकीत देयता नाही आहे, फॉरेन एड त्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल. तर संबंधित विधानाचा पर्याय क्रमांक 4 हा योग्य उत्तर ठरतो. 34वा प्रश्न बघूयात. 14व्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक म्हणजे FRBM, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट, तर त्याच्याबद्दल विधान केलं होतं किंवा सांगितलं होतं. त्याचं कायद्याला खालीपैकी कोणता पर्याय सुचवला, म्हणजे FRBMला रिप्लेस करा आणि ही कोणती संस्था किंवा एक संघटना त्याच्यावर त्या जागी आणली पाहिजे, तर ती सांगितली होती डेप्ट सिलिंग अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन.
पर्याय क्रमांक 4 जो आहे 34चा तो इथं योग्य मिळतो आपल्याला. त्याच्यामुळं कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा हे सर्वच पुस्तकामध्ये आहे, कोळंबेमध्ये देखील तुम्हाला हे मिळून जाईल. तर 34चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. भारत हा जगातील सर्वात मोठा डॅश डॅश उत्पादक देश आहे. याच्यामध्ये बऱ्याच जणांना हे होतं की साखर आहे की ताग, तर त्याच्यावरून देखील वाद होता. तर संबंधित प्रश्नाचं जे आहे 35चा पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर आहे. तागामध्ये भारताचा नंबर 1चा क्रमांक लागतोय. 36वा प्रश्न बघूयात. 1950 ते 51 ते 2013-14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्रांचा हिस्सा म्हणजे सेकंडरी सेक्टर जे आहेत त्यांचा GDP मध्ये किती टक्क्यांनी वाढलेला आहे, किती टक्क्यांनी वाढला आहे. आता हे फॅक्च्युअल डेटा आहे, ते कुणाचे शक्य नाही पाठ करणं, एक लॉजिकनं किंवा एक अंदाजानं तुम्ही फक्त हा प्रश्न टॅकल करू शकता. तर 36चा संबंधित प्रश्नाचं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 जे आहे 16.6 ते 26.6. कारण बाकीच्यामध्ये जर बघितलं आपण तर रेंज खूप व्हॅरी होती ती बघा. तर हा पर्यायमध्ये बघितला आपण तर एक मिनिमम रेंज आहे बघ, एक ठीक आहे एवढं असू शकतं, एक लॉजिक आपण तिथं लावू शकतो. नाहीतर एवढे आकडे पाठ करणं हे कोणाच्याने शक्य नाही आहे. तर 36चा पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 37वा प्रश्न बघूयात. तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येचे शेकडा प्रमाण डॅश डॅश होते. तेंडुलकर समिती जी आहे ती तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार 11-12 मध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण किती होते, तर ते होते 21.9. 37चा त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 1 योग्य मिळतो. 21.9 हे दारिद्र्य रेषेखालीच्या लोकांचं प्रमाण होतं. 38वा प्रश्न बघूयात. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे तात्कालिक किंवा ताबडतोबीचे उद्दिष्ट कोणते होते. तर 38चं जर बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 4 मध्ये जे आहे तिथं फक्त 1 हाच पर्याय बरोबर आहे. कारण फक्त आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे हाच फक्त ताबडतोब किंवा त्यांचं लगेच उद्दिष्ट म्हणजे ताबडतोब उद्दिष्ट होतं, त्यांचं तात्कालिक उद्दिष्ट होतं. त्याच्यामुळे 38चा आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथे योग्य मिळतोय. एकूण प्रजनन दर हा बदल तर हे लॉंग टर्म उद्दिष्ट आहे त्यांचे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 39 बघूयात. खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही काम करते एक प्रकारे किंवा संघटनेचे करार आहेत ते, तर ते आहे भेदभाव नाही म्हणजे नॉन डिस्क्रिमिनेशन. म्हणजे भारत पाकिस्तान असेल किंवा दुसरा WTOचा मेंबर असेल तर यांच्यामध्ये भेदभाव करता कामा नाही, एकच मार्केट असं समजलं जावं आणि जास्त टॅक्स वगैरे जास्त लावला नाही पाहिजे त्याच्यावर. तर हेच WTOचं उद्दिष्ट आहे आणि भेदभाव नाही या तत्वावरती त्याच्यामुळं स्थापन झालेले आहे किंवा करार आहे त्याचा. 39चा त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर मिळतो. तर बऱ्यापैकी मुलांचं मोस्ट फेवर्ड नेशन हे देखील उत्तर त्यांनी टिक केलेलं असू शकतं किंवा त्यांनी गोल केलेलं असू शकतं, पण हे चुकीचं आहे. मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजेच काय एक प्रकारे की सर्व देश हे आपल्यासाठी समान आहेत. या शब्दातून असं जरी वाटत असेल तर की आपण एका देशाला जास्त फेवर करतोय, पण तसा त्याचा अर्थ नसून सर्व देश हे समान आहेत. ज्या देशाला मोस्ट फेवर्ड नेशनचा आपण दर्जा दिलेला असतो तर असं समजलं जातं की या देशात होणारा व्यापार किंवा आपल्या स्वतःच्या देशात होणारा व्यापार हा सारखाच आहे असं समजलं जातं. तर ते नॉन डिस्क्रिमिनेशन या आधारावरच WTOचा करार झालेला आहे. 40वा प्रश्न बघूयात. राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू झाली. राष्ट्रीय कृषी विकास RKVY राष्ट्रीय कृषी विकास योजना, तर हिला आता नंतर रफ्तार देखील असं म्हटलं जातं तिला, रफ्तार. तर RKVY कोणत्या काळात 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू झाली असं म्हणता येतो. नंतर समकालीत फलोत्पादन विकास ही रफ्तार जी आहे ती 2007ला सुरू झालेली आहे. 7ला सुरू झालेली आहे ती. याच्यामध्ये उद्दिष्ट काय होतं तर आपण अगोदर पर्याय वाचून घेऊयात, नंतर ते म्हणजे सांगून टाकतो इथंच. तर 4% ग्रोथ ही ॲग्रिकल्चरची आपल्याला वाढवणं उद्दिष्ट ठेवलं होतं. म्हणजे कृषी क्षेत्राची ग्रोथ जी आहे कृषी आणि त्याच्यासोबत अलाइड सेक्टर जे आहेत दुग्ध व्यवसाय असेल किंवा बाकीचे क्षेत्र निगडीत असतील तर यांची ग्रोथ जी आहे तर 4%नी वाढवायची ग्रोथ, तर हे त्याचं उद्दिष्ट होतं. 2007ला आलेली ही राष्ट्रीय कृषी विकास योजना. नंतर विधान सांगतोय समकालीत म्हणजे मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर MIDH ही विकास उपक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू केला गेला. नंतर 3 विधान सांगतोय राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम 2009-10 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. तर विधान तर सबसेल चुकीचं आहे, कारण इथं मी टेलिग्रामला देखील शेअर केलं होतं अगोदर हे. तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान हे 2007-8ला आलेलं आहे, त्याच्यामुळे विधान चुकीचं ठरतं. आपल्याला चूक विधानच विचारलेलं आहे त्यांनी, म्हणजे आपल्या पर्यायामध्ये असणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतो त्याच्यानुसार. तर 40चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. बाकीचे दोन्ही विधानावरचे बरोबर आहेत, फक्त विधान जे आहे ते चुकीचं आहे. 2009-10 नसून ते 2007-8 हे समोर शेजारच्या स्लाईडमध्ये तुम्ही बघू शकता. नंतर हे कृषी विकास योजना जी आहे 2007 मध्ये लॉन्च केली होती आणि 4% ॲग्रिकल्चरची ग्रोथ आपल्याला त्याच्यामध्ये राबवायची होती.
त्याच्यामुळे चूक विधान विचारले असल्यामुळं पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतोय. 41वा प्रश्न बघूयात. सन 2018-19 मध्ये भारतातील निर्यात उत्पादनात डॅश डॅश क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे. तर कोणत्या क्षेत्राचा, आता हा करंट अफेअरमध्ये तुमचा कव्हर होणारा प्रश्न आहे. इकडे तिकडे तुम्ही लगेच सर्च करून बघू नका की मग आता यावर्षी कोणता असेल. तर करंट अफेअरमध्ये तुम्हाला हे कोणत्या मासिकामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. तर अभियांत्रिकी वस्तू ज्या आहेत त्यांचा सर्वाधिक निर्यात उत्पादनात वाटा होता. 41चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाला जाऊयात. 42वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही. भारत निर्माण कार्यक्रम तर हे संमती दिलेली आहे बघा, हे डिस्प्लेमध्ये मिळून जाईल तुम्हाला डायग्राम. तर भाग नाही कोणता, तर ते ग्रामीण भागात शाळा स्थापन करणे 2005ला आलेली आहे योजना ही. याच्यामध्ये 6 घटक होते. तर ते 6 घटक तुम्ही शेजारच्या इमेजमध्ये देखील बघू शकता. तर ग्रामीण भागात शाळा जी आहे तर त्याचे उद्दिष्ट नव्हतं त्याचं तिथं, किंवा कार्यक्रमाचा भाग नव्हता. नंतर सोबत बघितलं आपण तिथे ग्रह आहे, नंतर विद्युत म्हणजे इलेक्ट्रिफिकेशन, वॉटर आहे, त्याच्यासोबत इरिगेशन देखील म्हणता येईल. याच्यामध्ये आपल्याला तर रस्ते असतील, नंतर दूरसंचार आणि सिंचन या सर्वांचा समावेश या भारत निर्माणमध्ये केलेला होता. 2005ला आलेली योजना ही. बऱ्यापैकी याच्यावर रिपीटेडली प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यामुळे चांगले करून ठेवा. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर आहे. नंतर 43वा प्रश्न बघूयात. पेमेंट बँकेची प्रमुख वैशिष्ट्ये. पेमेंट बँकेची प्रमुख वैशिष्ट्ये डॅश जशी आहे. तर प्रति व्यक्ती 1 लाखपर्यंत ठेवी स्वीकारणे, ह्याच्यावर देखील ऑब्जेक्शन आहे. याची मर्यादा वाढवलेली आहे, पण आयोगाने बरोबर दिलेलं आहे. तर बविधान जर वाचला आपण तर ATM व डेबिट कार्ड देण्यास परवानगी आहे, आणि कविधान सांगते ATM कार्ड देण्यास परवानगी आहे. आता ATM आणि डेबिट कार्ड हे एकच झाले, आणि परत कविधान देखील तेच सांगते ATM कार्ड देण्यास परवानगी आहे. तर ब आणि क असणारं विधानच पाहिजे आपल्याकडं, किंवा कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही हे बरोबर आहे. म्हणजे इथं सर्व विधाने बरोबर आहेत असं आपल्याला ऑप्शन असणं गरजेचं होतं, पण तसं ऑप्शनच नाही इथं. तरी देखील आयोगानं या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. हा खरं तर प्रश्न कॅन्सल व्हायला पाहिजे होता, पण 43व्या प्रश्नाचा आयोगानं पर्याय क्रमांक 1 जे आहे ते योग्य उत्तर दिलेलं आहे. अ क ड म्हणजे क विधान त्यांनी चुकीचंच ठरलेलं आहे, इथं समजलेलं आहे. म्हणजे बघा ना, ब विधानामध्ये काय सांगतं, ATM आणि डेबिट कार्ड देण्यास परवानगी आहे. म्हणजे ATM कार्ड देण्यास परवानगी आहे वरच्या विधानामध्ये तुम्ही कन्सिडर केलंच आहे. तर मग क विधान चुकीचं कसं ठरतं तुमचं, ब विधान कसं चुकीचं ठरतं तुमचं, कारण ATM कार्ड आणि डेबिट कार्ड एकच आहेत ना. तर संबंधित विधानाचं प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 येथे योग्य उत्तर दिलेलं आहे आयोगानं. 44वा प्रश्न बघूयात. रंगराजन कमिटी 2011 नुसार सन 2011-12 साठी ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा व्याख्या दरडोई रुपये डॅश डॅश अशी निश्चित करण्यात आलेली आहे. शहरी आणि ग्रामीणसाठी. तर इथं तुम्ही थोडंसं लॉजिक लावणं गरजेचं होतं. आणि शहरी आणि ग्रामीणमध्ये बघितलं आपण तर जास्त हा डिफरन्स नसतो. 2100-2400 कॅलरी म्हणजे काय 300 कॅलरीचा फरक दाखवलेला आहे. मग बाकीच्या सर्व पर्यायामध्ये बघितलं आपण तर 32-67 म्हणजे डबलचाच फरक आहे. 31-97, 32-87. पण इथंच बघितलं आपण तर मिनिमम फरक आहे, 15चा फरक आहे. म्हणजे ठीक आहे, एवढं चालू शकतं. तर 44 त्यानुसार देखील आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथे योग्य मिळतोय. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. ऑक्सफॅम अहवाल एक संस्था आहे, तर त्यांनी अहवाल सादर केलेला 2018 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा डॅश डॅश आहे. तर श्रीमंत 1% लोक जे आहेत त्यांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा किती आहे, तर या संस्थेने जाहीर केलं होतं. त्यानुसार 73% हिस्सा हा 1% श्रीमंत लोकांचा आहे फक्त. त्यांनी जे 1% श्रीमंत लोक आहेत म्हणजे 63 इंडियन बिलियनरीज जे आहेत, तर त्या 63 लोकांचा हा आपल्या केंद्रीय बजेटपेक्षा देखील त्यांच्याकडे जास्त संपत्ती आहे. जेवढे श्रीमंत लोक आहेत म्हणजे एक प्रकारे कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ झालेलं आहे. संपत्तीचं त्यांच्याकडे एकाच जागी संपत्ती गोळा झालेली आहे जास्त त्या माणसांकडं. तर संबंधित विधानाचा पर्याय क्रमांक 3 हा योग्य ठरतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 46वा प्रश्न बघूयात. पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण अशा प्रश्न जर माहीत नसेल किंवा ऑप्शनमधलं बी काही कळत नसेल तर वेगळा माणूस ओळखायचा किंवा वेगळा पर्याय शोधायचा प्रयत्न करायचा लगेच. तर बाकीचे सर्व पर्याय बघितले आपण तर सगळे वाचनातले वाटतात. फक्त एकच पर्याय खूप ॲडव्हान्स दिला आहे किंवा काहीतरी वेगळं दिलं आहे त्या पर्यायामध्ये, ते आहे पॅरालॅक्स मेथड. आणि तोच पर्याय इथे योग्य आहे त्याचं, पॅरालॅक्स मेथड. आता पॅरालॅक्स मेथडमध्ये काय आहे बघा, हा एक बिंदू आहे, तुम्ही समजा पेन डोळ्यासमोर ठेवला तुम्ही आणि एक बिंदू असा एका डोळ्याने बघितला आपण तुम्ही या पेनाला समोर ठेवून, तर हा एक बिंदू दिसेल. पण हा डोळा झाकल्यानंतर या डोळ्याने बघितलं तुम्ही ह्याच पेनाला समोर ठेवून, तर हे बॅकग्राऊंड दिसेल तुम्हाला इथं. तर तीच आहे पॅरालॅक्स मेथड. एक प्रकारे काय इनडायरेक्ट मेथड आहे. ताऱ्यांचं वगैरे अंतर मोजायचं जर असेल तर ते आहे पॅरालॅक्स मेथड. 46चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. सोलार सेलचे कार्य डॅश डॅशवर आधारित आहे, तर ते आहे फोटोव्होल्टाईक इफेक्ट. फोटोव्होल्टाईक इफेक्ट म्हणजेच काय, तर ते सनलाईटचं डायरेक्ट तो कन्व्हर्जन करतो इलेक्ट्रिसिटीमध्ये, तो आहे फोटोव्होल्टाईक इफेक्ट. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथे योग्य मिळतोय. पुढील प्रश्न बघूयात. खगोलशास्त्रीय समस्येचे निराकरण करण्यासाठी बीजगणिताचा वापर सर्वात आधी करणारा कोण. तर हा प्रश्न आयोगाकडून कॅन्सल केलेला आहे. अगोदर लिखाण करून ठेवलेलं आहे त्या आर्यभट्टानं, पण आयोगानं हा
वापर केलेला विचारलं त्यांनी, अर्लिएस्ट टू यूज अल्जेब्रा, तर ते त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे, म्हणजे प्रश्नच कॅन्सल केलेला आहे आणि त्याच्यामुळं हा 48वा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. तर 49वा प्रश्न बघूयात. कॉपरच्या जर्मन सिल्व्हर धातू मिश्रणात डॅश डॅश हे असते. तर हे केमिस्ट्रीचे प्रश्न आहेत बघा. 11वी स्टेट बोर्ड किंवा 12वी स्टेट बोर्ड मध्ये मिळून जाईल तुम्हाला. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर आहे. कॉपर, झिंक आणि निकेल. 50वा प्रश्न बघूयात. स्फटिकासारख्या पदार्थांना निश्चित भौमितिक रचना असते. आता बघा, हे पदार्थाचे 2 प्रकार असतात, क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस. तर क्रिस्टलाइन म्हणजे काय, त्यांना एक स्पेसिफिक शेप आहे, साईज आहे त्यांना. आणि अमॉर्फस म्हणजे कसं, एक पावडर, आपण जे तोंडाला लावणारी पावडर जे आहे तसे ती एक प्रकारे पावडरला एक स्ट्रक्चर जे असतं त्याला अमॉर्फस म्हणता येईल. आणि क्रिस्टलाइन एक मिठांचे मोठे मोठे खडे असतील किंवा असे ज्याला स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे तर त्यांना क्रिस्टलाइन म्हटलं जातं. आता हे स्फटिक म्हणजे काय, क्रिस्टलाइनबद्दल सांगता येईल. तर त्यांना काय असतं, निश्चित भौमितिक रचना असते, निश्चित द्रवीभवन बिंदू असतो, म्हणजेच काय, तर तो मेल्टिंग पॉईंट असतो त्यांना एक निश्चित, आणि दिशानुवर्ती गुणधर्म असतात, ॲनिसोट्रॉपिक प्रॉपर्टी. तर ॲनिसोट्रॉपिक प्रॉपर्टी म्हणजेच काय, तर एका वेगळ्या दिशेने बघितलं तर ती वेगळी दिसतात आपल्याला. ॲनिसोट्रॉपिक आणि आयसोट्रॉपिक असतात. आयसोट्रॉपिक म्हणजे काय, कुठूनही बघितलं तुम्ही तर तुम्हाला ते सेमच दिसतात. ॲनिसोट्रॉपिक म्हणजे वेगवेगळ्या दिशेने ते वेगवेगळे दिसतात, तर ती झाली ॲनिसोट्रॉपिक. तर या प्रश्नाचं बघितलं आपण तर सर्व विधान ही बरोबर आहेत. त्याच्यामुळे 50चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. ऑल ऑफ दी अबोव आर करेक्ट. आणि शक्यतो अशा प्रश्नांची उत्तर ही ऑल ऑफ दी अबोव्ह असतात. या प्रश्नाचा देखील पर्याय क्रमांक 4 इथे योग्य आहे. 50चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 51वा प्रश्न बघूयात. मोसलेप्रमाणे आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची रचना डॅश डॅशच्या आधारे केलेली आहे. मोसले साहेब आहे ते. तर यांनी मूलद्रव्यांची रचना कशी केली होती, तर ती ॲटॉमिक नंबरनुसार केली होती. अणुचा क्रमांक जो आहे त्यानुसार केलेली आहे त्यांनी. त्याच्यामुळे 51चा आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतोय. नंतर 52वा प्रश्न बघूयात. आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे 5 किंगडम क्लासिफिकेशन जे आहे RH विटाकर यांनी दिलेलं. ते 5 किंगडम क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये बघितलं आपण. इथं फक्त इलिमिनेट करत चालत आहे तुम्हाला, कारण ॲनेलिडा हा दुसरा वर्ग आहे, तो फायलम आहे. तर ॲनेलिडा कटू शकतो. नंतर म्हणजे डायरेक्टली उत्तर जर बघितलं आपण याचं 52चं, तर पर्याय क्रमांक 2 इथे योग्य मिळतोय, कारण मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी आणि ॲनिमलिया असे 5 प्रकारे त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे 5 किंगडममध्ये RH विटाकर यांनी. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 जो आहे तो योग्य मिळतो आपल्याला. बाकी सर्वामध्ये फायलम दिलेला बघा. नंतर हे पोरीफेरा आहे, हा पोरीफेरा चुकीचा आहे. याच्यामध्ये मोनेरा, नंतर आहे फंगाय, मॅमेलिया, प्लांटी आणि ॲनिमलिया. तर हे इथं फक्त पर्याय क्रमांक 2 जो आहे तो योग्य मिळतो फक्त आपल्याला इथं. हा मॅमेलिया चुकीचा आहे इथं. तर 52चा आहे पर्याय क्रमांक 2. 53वा प्रश्न बघूयात. मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि 3-4 दिवसांनी पुन्हा ताप येणे, म्हणजे मलेरियात असं होतं कधी कधी ताप येते, पुन्हा थोडं बरं वाटतं, पुन्हा ताप येते. तर हे मलेरियात येत होतं. तर यासाठी शरीरात हा कोणता विषारी पदार्थ असतो, तर हे फॅक्च्युअल आहे. शक्यतो असे प्रश्न टाळणंच, माहीत नसेल तर हे चांगलं राहणार आहे तुमच्यासाठी. तर 53चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2, हिमोझॉइन. 53चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2, हिमोझॉइन. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो? आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस. तर याला बघा, आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस आहे त्याला ट्रिप्नोसोमॅसिस असं देखील म्हटलं जातं. त्या ट्रिप्नोसोमामुळे होतो तो. पर्याय क्रमांक 1. 54चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न 55 बघूयात. शैवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो? थॅलोफाइट्स, ब्रायोफाइट्स आणि 3 प्रकारचे आहेत ते माहिती असून तुम्हाला. तर थॅलोफाइट्समध्ये होतो त्यांचा समावेश. थॅलोफाइट्स पर्याय क्रमांक 2 जो आहे 55चा तो थॅलोफाइट्समध्ये येतो. थॅलोफाइट्स काय ते सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ प्लांट्स आहे, ते साधा असतं. त्याच्यामध्ये मुळं वगैरे काही डेव्हलप झालेले नसतात किंवा पानं देखील डेव्हलप झाले नसतात. त्याची उदाहरणं काय आहेत, तर बॅक्टेरिया आहे, अल्गी आहे, फंगाय आहे आणि लायकेन्स, ही त्याची उदाहरणं आहेत थॅलोफाइट्स. पर्याय क्रमांक 55चा 2 इथे योग्य मिळते. 56वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्य नष्ट होऊन झाडांची पाने आकुंचन पावतात? एक प्रकारे ते सगळे आकसून जातात, पाणी संपल्यासारखं होतं ते झाडाची पानं. या संबंधित पिक्चरमध्ये बघा तुम्ही, दिसेल तुम्हाला. एक प्रकारे कोणत्याही पीक असेल त्याला बरेच दिवस पाणी न दिल्यानंतर कसं झाड आकसून जातं, तर त्या प्रकारे ह्या रोगामुळे होतं. तर ते होतं मोझाईक डिसीज ऑफ टोबॅको. पर्याय क्रमांक 1 जो आहे तर त्याच्यामुळे होतं. 56चा आहे पर्याय क्रमांक 1, मोझाईक डिसीज ऑफ टोबॅको. त्याच्यामुळे ते पानं असे आकुसली जातात त्या झाडांची. 57वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते जैविक खत भातशेतीसाठी वापरतात? भातशेतीसाठी जैविक खत कोणतं वापरतात? ते ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजे नीलहरित शैवाल हे खत त्यांच्यासाठी वापरलं जातं. 58वा प्रश्न बघूयात. जीवाणू खालीलपैकी डॅश डॅश या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात? तर काय, अँटीमायक्रोबियल एजंट्स कशाद्वारे हे करतात, डिफेंड करतात किंवा एक प्रतिरोध करतात?
तर पर्याय क्रमांक 2 जो आहे तर तो योग्य सांगतोय. सर्वच विधान ही तर बरोबर आहेत. कोशिकावरील रिसेप्टर्समध्ये बदल करणे, MDRP पंप आहे, नंतर MDRP म्हणजे मायक्रो ड्रग रेजिस्टन्स पंप, नंतर वेगवेगळ्या एन्झाईमचा स्राव तो प्रतिजैविकांना निष्क्रिय करतो. त्याच्यामुळं विधान सर्वच बरोबर असल्यामुळं 58चा आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथे योग्य मिळतोय. 59वा प्रश्न बघूयात. स्टॅफिलोकॉकल खाद्यविषी बाधा डॅश मुळे होते. तर स्टॅफिलोकॉकल खाद्यविषी बाधा ही कशामुळे होते, तर ती आधी तयार केलेली एन्टेरोटॉक्झिन अंतर्ग्रहण केल्यामुळे. एन्टेरोटॉक्झिन हे आधीच तयार केलेलं आहे आणि आपण ते अंतर्ग्रहण केल्यामुळे खाल्लं एक प्रकारे पोटात गेलं, तर त्याच्यामुळे ते आपल्याला स्टॅफिलोकॉकल विषबाधा होते. तर 59चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 60वा प्रश्न बघूयात. राष्ट्रीय साल्मोनेला फास्ट टायपिंग नॅशनल साल्मोनेला फेज टायपिंग हे कुठं आहे, तर ते आहे लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्लीत जे आहे तर तिथं आहे ते नॅशनल साल्मोनेला फेज टायपिंग. पर्याय क्रमांक 1. 60चा आहे पर्याय क्रमांक 1. तर इथून पुढं जे आहेत ते 15 प्रश्न जे आहेत ते मॅथ्स आणि रिजनिंगचे आहेत. तर आपण डायरेक्टली पुढच्या GSच्या प्रश्नांकडे जाऊयात. 75वा प्रश्न बघूयात आपण इथून. 76वा प्रश्न बघूयात. 75वा प्रश्न तर याचाच आहे मॅथ्स रिजनिंगचा. तर अमेरिकी अंतराळवीर क्रिस्टिना कोच, तर हा करंट अफेअरचा प्रश्न आहे बघा. इथून आता पुढं ते करंट अफेअरचे प्रश्न सुरू झालेले आहेत. तर अमेरिकी अंतराळवीर क्रिस्टिना कोच या सर्वाधिक कालावधीची अंतराळ मोहीम पार पाडणाऱ्या महिला अंतराळवीर ठरल्या आहेत. महिला अंतराळवीर ठरल्या आहेत. त्यांनी 328 दिवस अंतराळात व्यतीत केलेले आहे, जवळपास 1 वर्षभर. म्हणजेच कोच यांनी गेल्या वर्षी डॅश रोजी पृथ्वीवरून उड्डाण केले. तर कधी उड्डाण केले होते, तर 14 मार्च 2019 रोजी. 76चं त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळतोय. 14 मार्च 2019. आता हे लगेच पाठ करत बसू नका, आपल्याला काही उपयोग नाही आहे. याच्यानंतर आता येणारा करंट अफेअर ते महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. 77वा प्रश्न बघूयात. तेनसिंग नॉर्ग हा केंद्र सरकारचा राष्ट्रीय साहस पुरस्कार आणि महाराष्ट्राचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती थेट साहसी पुरस्कार पटकाविणारा साहसी जलतरणपटू प्रभात कोळीच्या कामगिरीच्या दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतलेली आहे. त्याचं गिनीज वर्ल्डमध्ये नोंद झालेली आहे त्याची. त्याने आतापर्यंत जे 6 समुद्र पार केले आहेत त्यातील कोणत्या समुद्राचा समावेश नाही, तर तो आहे सुवेज कालवा. सुवेज कालवा जो आहे त्याच्यामधून तो गेलेला नाही आहे 6 समुद्राच्या पार केली ज्याने ती. तर 77चा त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर मिळतो. तर हे करंट अफेअर्स आहे, तुम्ही तुमच्या वाचण्यात असेल तरच तुम्ही हे टॅकल करू शकता. 78वा प्रश्न बघूयात. परमवीर चक्र स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंतच्या 72 वर्षात सुमारे 130 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात किती जणांना दिलेला आहे तो बहुमान परमवीर चक्र किती जणांना दिलेला आहे आजपर्यंत, तर दिलेला आहे 21 लोकांना. तर बाकीचे पुरस्कार जे महत्त्वाचे आहेत, भारतरत्न असतं किंवा पद्मविभूषण असतील, पद्मश्री वगैरे, तर खूप म्हणजे त्या कंपॅरिझनमध्ये कमी आहेत, कारण जास्त लोकांना दिलेले आहेत. त्याच्यामुळं आयोग तो आकडा विचारणार नाही, पण भारतरत्न हे विचारलं जाऊ शकतं. तर ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा एक नोटीस करून ठेवणं तुम्ही गरजेचं आहे. 78चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. 21 लोकांना तो परमवीर चक्र दिलेला आहे. पुढील प्रश्न बघूयात. 79वा प्रश्न. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पुढील पर्यायांपैकी अयोग्य पर्याय निवडा. अयोग्य विचारलेले आहेत म्हणजे चुकीचा विचारलेला आहे आपल्याला त्यांनी. तर या योजनेचा लाभ 10 कोटींपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे, बरोबर आहे. आयुष्यमान कार्ड धारकाच्या परिवाराला रुपये 5 लाखापर्यंत वैद्यकीय उपचार मोफत स्वरूपात दिला जाणार आहे, हे देखील बरोबर आहे. 5 लाखापर्यंत. या योजनेचा लाभ 30 कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे आणि या योजनेअंतर्गत 15,000 खाजगी दवाखान्यांना जन आरोग्य मित्र असा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे, हे देखील बरोबर आहे. तर क विधान जे आहे ते क विधान चुकीचं आहे इथं. 79चा क विधान चुकीचं असल्यामुळे आपल्याला मग काय उत्तर मिळतोय, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हा इथं योग्य उत्तर मिळतोय. 79चा पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 80 बघूयात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीमुळे दैनंदिन वापरात येणाऱ्या संकल्पना व त्यांचे पूर्ण स्वरूप व्यक्त करणारा योग्य पर्याय निवडा. ते संकल्पना दिलेल्या आहेत आणि त्यांचा उपयोग एक प्रकारे विचारलेला आहे त्यांनी. UPI. आता इथं पुढच्या वेळी कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर यांचे फुल फॉर्म देखील विचारले जाऊ शकतात. जसा 2019ला प्रश्न विचारला होता नीतीचा फुल फॉर्म, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, तर तसेच UPIचा किंवा AI किंवा GEM IoT याचा फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो. ते देखील तुम्ही एक सर्च करून ठेवणं गरजेचं आहे. युनिव्हर्सल पेमेंट इंटरफेस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नंतर गव्हर्नमेंट मेसेजिंग, नंतर आहे इंटरनेट ऑफ थिंग्स. तर याचा देखील तुम्ही एक गुगल करणं गरजेचं आहे. याच्याबद्दल थोडीशी बेसिक माहिती तुम्ही काढून ठेवणं गरजेचं आहे. तर संकल्पना आहे त्यांचं सेवा वितरण बघूया त्यांचं. आपण डायरेक्टली उत्तराकडे जाऊया त्याच्या. 80चा आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर मिळतोय.
याच्यानुसार UPI जो आहे तो UPI का आपण डिजिटल पेमेंटसाठी वापरतो, युनिव्हर्सल पेमेंट इंटरफेस. आज तुम्ही फोनपे, गुगल पे जे करता तर ते UPI अंतर्गतच येतात सर्व. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, टेस्ला कार जी आहे तर ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालते एक प्रकारे. नंतर असंच हे GEM जे आहे तर जे गव्हर्नमेंटचं मेसेजिंग आहे, तर सरकारची ऑनलाईन मंच आहे. नंतर इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय, वस्तूंसाठीचे इंटरनेट. पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 4 इथं योग्य ठरतोय. 81वा प्रश्न बघूयात. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासंदर्भात स्थळ, वर्ष व संमेलनाध्यक्ष याच्यातील एक जरी माहीत असेल आपल्याला तरी ते आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. तर याच्यानुसार जाऊयात आपण सर्वात लेटेस्ट जे आहे 2019चे. तर याच्यानुसार आपल्याला 81चा मिळतो पर्याय क्रमांक 3 मिळतो आपल्याला. म्हणजेच काय तर अचं विधान मिळतो. ठाणेमध्ये जे आहे तर ठाणेला असताना कोण अध्यक्ष होतो 2016 साठी, तर ते गंगाराम गवाणकर. उस्मानाबादला होते ते होते जयवंत सावरकर. नंतर मुलुंड जे आहे 2018 मध्ये ते कीर्ती शिलेदार, आणि नागपूरला होते ते प्रेमानंद गजवी. आता 2019चे आपल्याला वाचण्यात असल्यामुळे आपल्याला लगेच त्याच्यानुसार लावू शकतो आपण. डचं विधानाचं 2 आहे तर त्याच्यानुसार डनुसार आपल्याला एकच पर्याय मिळतो, डचा 2 असणारा. त्याच्यानुसार देखील आपल्याला हा ऑप्शन 3 मिळून जातो बरोबर. म्हणजे तुम्ही जे काय वाचाल ते परफेक्ट वाचा, त्याच्यामध्ये कन्फ्युजन नसलं पाहिजे. कमी वाचा पण ते परफेक्ट वाचा, वारंवार त्याची रिव्हिजन करत चला. तर 81चा पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 82 बघूयात. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या उपलब्ध सूचनेनुसार, आता हे खूप फॅक्च्युअल आहे, इथे तुम्हाला हे त्याने डायरेक्ट कचऱ्याचं प्रमाणच विचारलं आहे, मेट्रिक टन कचरा. तर 82चा पर्याय क्रमांक जो आहे तो आहे 2. 1,64,663 मेट्रिक टन. हे कोणाच्याने शक्य नाही आकडा पाठ करून ठेवणं असं, हे शक्यतो स्किप करण्याचे प्रश्न आहे ते. तर 82चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. 83वा प्रश्न बघूयात. ब्रिटनच्या महाराणीची क्वीन्स काउन्सिल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर क्वीन्स काउन्सिल म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर ती झाली हरीश साळवे. हे ते जे आहेत कुलभूषण जाधव यांची केस लढवली त्यांनी कोर्टामध्ये, इंटरनॅशनल कोर्टामध्ये. नंतर हे सॉलिसिटर जनरल देखील राहिलेले आहेत इंडियाचे 1909 ते 2002च्या दरम्यान. सुप्रीम कोर्टचे जज देखील आहेत ते. आणि आता 2020 मध्ये यांची क्वीन्स काउन्सिल जे आहे त्याच्यामध्ये निवड झालेली आहे ब्रिटनच्या, तर ते आहेत हरीश साळवे. 83चा आहे पर्याय क्रमांक 3. 84वा प्रश्न बघूयात. द इरा ऑफ रायझिंग फिनटेकच्या डिजिटल भुगतान संबंधी रिपोर्ट. तर एक संस्था आहे त्यांनी एक रिपोर्ट जारी केलेला आहे डिजिटल पेमेंट संबंधित. तर त्या संबंधित विधानं दिलेली आहेत. तर एक पर्याय जो आहे तो इथं बरोबर आहे. ब क ही विधाने बरोबर आहेत, फक्त ड विधान हे चुकीचं आहे इथं. तर एक करंट अफेअरचं आहे, आता हे पुन्हा येणाऱ्या काळामध्ये बदलणार आहे, त्याच्यामुळे विशेष असं महत्त्वाचं नाही, फक्त प्रश्नाचं स्वरूप आपल्याला ह्याच्यानुसार समजून येईल. तर 84चा आहे पर्याय क्रमांक 1. 85वा प्रश्न बघूयात. उच्च शिक्षण संस्थांमध्ये नवनिर्माणाची संस्कृती रुजवण्यासाठी भारत सरकारने मनुष्यबळ विकास मंत्रालय प्रस्तावित केलेल्या इम्प्रिंट हा प्रकल्प जो आहे, योजना जी आहे, ती योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतात? तर इथं थोडं कन्फ्युजिंग आहे बघा. आता ड आणि क ड पर्यायामध्ये, कारण ड मध्ये वरचे जे सर्व लोक जे आहेत ते ड विधाने समाविष्ट होतात, त्याच्यामुळे दोन्ही विधाने बरोबर ठरतात. त्याच्यामध्ये 2 आहे आणि 4 हा पर्याय बरोबर असला पाहिजे होता, पण I1 हा उत्तर, म्हणजे हे प्रश्न कॅन्सल करण्याऐवजी I1 याचं उत्तर दिलेलं आहे 85चा पर्याय क्रमांक 4 क आणि ड. म्हणजे तुम्ही क ची जर माणसं जर बघितली सगळी, म्हणजे संस्था बघितल्या, IIT, NIT आणि IIT सर्व जसं तसंच कॉपी केलेलं आहे त्यांनी. तर त्याच्यामुळं क आणि ड हा पर्याय इथं आयोगाने दिलेला आहे, तो आपल्याला तोच गृहीत धरावा लागेल. 85चा आहे पर्याय क्रमांक 4. 86वा प्रश्न बघूयात. अनुसूचित जाती व नवबद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना, अनुसूचित जाती म्हणजे SC व नवबद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर म्हणजे 10वी नंतरचं शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर ती केलेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. 86चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. 87वा प्रश्न बघूयात. आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हणजे EWS जे आहे तर EWS संबंधित प्रश्न आहे. 103वी घटना दुरुस्ती झालेली आहे त्याच्यामध्ये. तर 2019 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 15(6) आणि 16(6) मध्ये पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार योग्य पर्याय निवडा. SC आणि ST व इतर मागासवर्गीय म्हणजे SC, ST, OBC असलेल्या योजनांचा ज्यांनी लाभ घेतलेला नाही त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल. चुकीचं आहे असं. म्हणजे SC, ST साठी ज्या योजना असतील त्याचा लाभ घेतलेला नसेल तर त्यांना ह्या EWSचा फायदा घेता येईल असं म्हणतं. हे चुकीचं आहे का? सबसेल जे सवर्ण आहेत की ज्यांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं आरक्षण होतं त्यासाठीचे आरक्षण आहे. तर
अविधान चुकीचं आहे. आपल्याला काय विचारलं, बरोबर विधान विचारलेले आहेत. एलिमिनेट करा. 87चं आपल्याला त्यानुसार जर बघितलं आपण तर आर्थिक मागासवर्गीयांना 10% आरक्षण राहील, हे बरोबर आहे. म्हणजे ड असणार पाहिजे, याच्यामध्ये ड नाही आहे, म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये मिळतो आपल्याला क आणि ड. म्हणजे 13% आरक्षणाचे प्रमाण हे चुकीचं आहे. 10% आरक्षण आहे ते. तर विधान पर्याय क्रमांक 1 जो आहे तो 87चा योग्य ठरतोय. 87चा मिळतो पर्याय क्रमांक 1. 88वा प्रश्न बघूयात. मराठी काका म्हणून प्रसिद्ध असलेले प्राध्यापक अनिल गोरे यांना मराठी काका असं देखील म्हणतात. तर मराठी भाषा प्रसार व प्रचाराच्या संदर्भात देण्यात येणारा राज्य सरकारचा 2019चा तो कोणता पुरस्कार त्यांना दिलेला आहे? तो कविवर्य मंगेश पाडगावकर. पर्याय क्रमांक 3 कविवर्य मंगेश पाडगावकर. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. आंतरराष्ट्रीय संघटना IODA चे जनरल व्हाईस प्रेसिडेंट, IODAचा काय फुल फॉर्म आहे तिथं? तर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट असोसिएशन, IODA. तर यांचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त होणारे पहिले भारतीय कोण बनले? तर ते काय विनया शेट्टी बनलेले आहेत. या विनया शेट्टी त्या त्यांच्या व्हाईस प्रेसिडेंट बनलेले आहेत. 89चा मिळतो पर्याय क्रमांक 2. करंट अफेअरचा प्रश्न आहे. नंतर आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो डिसेंबर 2020 मध्ये कोणती मानवरहित मोहीम अंतराळात पाठवणार आहे? तर हे पण कन्फ्युजिंग आहे. तर पर्याय कॅन्सल होणं आवश्यक होतं, पण आयोगानं याचं उत्तर गगनयान दिलेलं आहे. कारण डिसेंबर 2021 मध्ये जाणार होती आणि अनमॅन्ड म्हणते पुन्हा. तर अनमॅन्ड म्हणत असेल तर रशियामध्ये ट्रेनिंग कोण घेते मग? तर त्यानुसार तर हा प्रश्न कॅन्सल होणं गरजेचं होतं, पण आयोगानं उत्तर याचं योग्य 1 दिलेलं आहे. बरेच प्रश्न झालेले आहेत आणि कदाचित त्यामुळेच आयोगाला हे सेकंड की देण्यामध्ये एवढा विलंब लागला असावा. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 91वा प्रश्न बघूयात. खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. तर 26 जानेवारीपासून हे 24 जानेवारी आहे, त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा ठरतो. कायद्याने घालून दिलेली पद्धत म्हणजे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, तर ही अमेरिकेकडून नसून आपण ही जपानकडून घेतलेली आहे, त्याच्यामुळे बी विधान देखील चुकीचं आहे. म्हणजे 2 विधान चुकीचं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडून, तर ही ब्रिटिशकडून नसून आपण ही ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. मध्यम मार्ग जे आहेत म्हणजे संयुक्त बैठक आहे जी कॉन्करंट लिस्ट आहे, म्हणजे तर ही समवर्ती सूची जी आहे तर ही मध्यम मार्गाच्या संकल्पना ह्या आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेल्या आहेत. वरीलपैकी एकही नाही. योग्य विधान विचारलं आहे त्यांनी, तर पर्याय क्रमांक 4 आपल्याला योग्य मिळतोय. 91चं मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक 4. 92वा प्रश्न बघूयात. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करायचे आहे ते उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे तेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. बरोबर आहे ते. संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली, म्हणजे संविधान सभेने राज्यघटना जशी मान्यता दिली कायदेशीररित्या, तशी ती मान्यता सरनाम्यास दिलेली नाही. तर हे चुकीचं आहे. सरनाम्यास देखील तशी मान्यता दिलेली आहे. आपल्याला विधान विचारत घ्या म्हणजे कोणतं बरोबर आहे असं विचारलं त्यांनी. तर त्यानुसार जर बघितलं आपण 92चं आपल्याला पर्याय क्रमांक 1 फक्त अविधान बरोबर आहे, हे इथं योग्य ठरतो. 93वा प्रश्न बघूयात. प्राध्यापक KC व्हियर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानांपैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते? एक प्रकारे त्यांचं काय म्हणणे आहे KC व्हियरचं यांचं भारतीय संघराज्या संबंधित, तर ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे. तर एकात्म राज्याचे दुय्यम वैशिष्ट्य असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याचे दुय्यम वैशिष्ट्य असलेले, म्हणजे एक प्रकारे त्यांनी काय सांगितलं तर हे भारत हे एक प्रकारे एकात्म राज्य आहे, यावर त्यांचा जास्त भर राहिलेला आहे. त्यानुसार 93चा मिळतो पर्याय क्रमांक 4. असेच कथनं आहे जे फंडामेंटल ड्युटी संबंधित असतील किंवा राईट संबंधित असतील, ते कोणी काय म्हटलेलं आहे हे देखील आयोगानं वारंवार विचारलेलं आहे, ते देखील तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. तर 94वा प्रश्न बघूयात. ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेख, म्हणजे जे काही कामकाज असेल ग्रामसभेचं किंवा त्या संबंधित काही अभिलेख किंवा ते पुरावे असतील ते सुरक्षित अभिरक्षित ठेवणे आणि त्यांची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच आणि उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी आहे. तर हे विधान चुकीचं आहे. हे ग्रामसेवकचं काम आहे ते जपून ठेवणं किंवा त्याची नोंद ठेवणं, त्याच्यामुळे अविधान चुकीचं ठरतं आहे. प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत भरवली पाहिजे. हे विधान बरोबर आहे. 2 महिने वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत तुम्ही ती सभा भरवणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार जर बघितलं आपण 94चा आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर मिळतो, कारण हे सरपंच आणि उपसरपंच काम नाही तिथे. तर ब विधान बरोबर आहे, त्याच्यामुळे विधान ब बरोबर आहे. 95वा प्रश्न बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल सुधारणा फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल. कधी? 3 महिन्यानंतर. कशा मताने? साध्या बहुमताने. तर 2 विधानांमध्ये हाच फरक आहे तिथं.
आणि खालच्या विधानामध्ये काय सांगतंय, 2/3 इतक्या मताने, 2/3 इतक्या मताने तो ठराव जो असेल तर त्यामध्ये खारिज करता येईल की त्याच्यामध्ये बदल करता येईल आपल्याला. पण त्याला तशी तरतूद ही कधी 2/3 मत लागतं त्याला, ते 3 महिन्यांच्या अगोदर करायचं असेल तर, 3 महिन्यांच्या आत, म्हणजे आता बिल पास केलं तर 3 महिन्यांच्या आधीच तुम्हाला त्याच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला 2/3 एवढं बहुमत लागतं. पण 3 महिन्यानंतर तुम्ही साध्या बहुमताने देखील त्याच्यामध्ये फेरफार करू शकता किंवा सुधारणा किंवा नवीन देखील बिल तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकता. त्याच्यानुसार जर बघितलं आपण तर दोन्ही विधाने बरोबर आहे तशी, कारण 3 महिन्यांच्या आत करायचं असेल तर तुम्हाला 2/3 बहुमत लागतं आणि 3 महिन्यानंतर करायचं असेल तर तुम्हाला 1/2 म्हणजे साधं बहुमत लागतं एक प्रकारे. तर त्यानुसार दोन्ही विधाने बरोबर आहेत. 95चा पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर मिळतोय. 96 बघूयात प्रश्न आपण. कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो? म्हणजे ज्युडिशियल कंट्रोल ओव्हर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, म्हणजे एक प्रकारे न्यायालयाचं या प्रशासकीय याच्यावरती नियंत्रण आहे, ते कोणत्या याच्यातून सिद्ध होतं आहे किंवा उगम होतो त्याच्यामध्ये, तर तो आहे रूल ऑफ लॉ. तर ही रूल ऑफ लॉ ही खूप मोठी कन्सेप्ट आहे. तर शक्यतो बऱ्यापैकी तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसेल तर रूल ऑफ लॉ हे त्याचं तुम्हाला उत्तर दिसून येईल. तर संबंधित प्रश्नाचा देखील 96चा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर आहे. 97 प्रश्न बघूयात. राज्यपाल यांच्या संबंधी पंची, हे पंची लिहिलं आहे ना, पंची कमिशन, पंची आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणत्याही शिफारशी चुकीची आहे? तर याच्या शिफारशी खूप मोठ्या आहेत. हे प्रश्न अटेम्प्ट करणं थोडंसं हेच आहे, रिस्की आहे. तर संबंधित प्रश्नाचा जर बघितला आपण, पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर आहे. ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतील. हे विधान चुकीचं आहे म्हणते ते, बाकी विधान हे बरोबर आहे. तर हे विधान संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. म्हणजे अशी त्यांना रिकमेंडेशन केलीच नव्हती, तर ते विधान चुकीचं आहे पंची कमिशनचं. 98 प्रश्न बघूयात. राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान, राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान काय आहे? तर राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान हे पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना आहे. पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना आहे. 98चा आहे पर्याय क्रमांक 1. या संबंधित अजून डिटेल माहिती जर बघितली तुम्ही तर इथे तुम्हाला मिळून जाईल. ही कधी लॉन्च केलेली आहे तर 24 एप्रिल 2018 मध्ये, 24 एप्रिल 2018 मध्ये ही योजना लॉन्च केलेली आहे नरेंद्र मोदी साहेबांनी. तर याच्यामध्ये तुम्ही डिटेल अजून बघून घेऊ शकता. 99 प्रश्न बघूयात आपण. लोकलेखा समितीमध्ये, लोकलेखा म्हणजे पब्लिक अकाउंट कमिटी, तर पब्लिक अकाउंट कमिटीमध्ये 7 सदस्य हे राज्यसभेचे असतात. त्याच्यामध्ये टोटल 22 सदस्य असतात. त्याच्यातील 15 सदस्य हे लोकसभेचे आणि 7 सदस्य आहेत जे राज्यसभेचे असतात. लोकलेखा पब्लिक अकाउंट कमिटी. पब्लिक अकाउंट कमिटीला अजून भरपूर नाव आहेत. आपण ही ग्रेट ब्रिटनकडून घेतलेली आहे. नंतर हिलाच आपण ट्विन सिस्टर म्हणतो एस्टिमेट कमिटीची. नंतर तर 21 म्हणजे 1919च्या ॲक्ट जसं आणलेली आहे ती, आणि 21मध्ये त्याची स्थापना झालेली होती. तर या समितीमध्ये, लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य राज्यसभेचे असतात. हे विधान बरोबर आहे. नंतर 2 विधान काय सांगते, लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की विरोधी पक्षाचा सदस्य लोकलेखा समितीचा अध्यक्ष असतील. म्हणजे विरोधी पक्षाचा एखादा मेंबर असेल तर तोच ह्याचा अध्यक्ष होऊ शकतो या समितीचा. तर हे विधान चुकीचं आहे. असा कुठला नियम नाही आहे. 1967-68 पर्यंत हा ज्याचं सरकार आहे म्हणजे सरकारचाच हा सदस्य राहायचा. पण 67-68 नंतर एक प्रकारे अशी प्रथा बनत गेली की हा विरोधी पक्षाचा जो सदस्य असेल तर तो त्याचा अध्यक्ष बनवला जातो. पण असा कुठला नियम नाही आहे, फक्त एक प्रथा बनलेली आहे तशी. असत्य विचारलेलं आहे त्यांनी आपल्याला. तर विधान ब जे आहे ते असत्य आहे. त्याच्यामुळे आपल्याला 99चा मिळतो पर्याय क्रमांक 2. 100वा प्रश्न बघूयात. भारताचे प्रथम लोकपाल, हा अगोदर देखील प्रश्न येऊन गेलेला आहे, राज्यसभेला येऊन गेलेला आहे आणि कंबाईनला देखील येऊन गेलेला आहे. तर भारताचे प्रथम लोकपाल जे आहेत करंटमध्ये देखील होतं. तर आपल्याला माहिती सर्वांना न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. तर हे देखील तुम्ही थोडंसं डिटेल करून ठेवणं गरजेचं आहे. अजून लोकपाल, महाराष्ट्रानं कधी लोकपाल जारी केलं किंवा अजून प्रथम कायदा बनवणारं कोणतं राज्य आहे हे तुम्ही बघून ठेवा. तर 100चा मिळतो पर्याय क्रमांक 3. तर अशा प्रकारे आपण 100 प्रश्न इथं कव्हर केलेले आहेत. जे गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत ते आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये घेऊयात, कारण याची व्हिडिओची लेंथ खूप जास्त होती आहे. तर इतक्या वेळ जोडलेले राहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमच्या काही कमेंट्स असतील, काही सजेशन्स असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. माझ्याकडून काही अनावधानाने बोलून गेला असेल किंवा काही चुकलं असेल तर मी नक्कीच त्याला कमेंट बॉक्समध्ये मी स्वतः त्याला कमेंट करतो तिथं. ते तुम्ही नक्कीच बघून घ्या. तुम्हाला एखाद्या प्रश्नाबद्दल ऑब्जेक्शन असेल की हे उत्तर सांगायला नको होतं किंवा चुकीचं सांगितलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एकदा चेक करू शकता किंवा मलाही कमेंट करू शकता. तर इतक्या वेळ जोडलेले राहिला त्याबद्दल अगदी तुमच्या मनापासून धन्यवाद. असंच अकॅडमीसोबत जोडलेले राहा. याच्यामध्ये तुमच्या सहभागी होण्याला आम्हालाही देखील नक्कीच आवडेल. थँक्यू सो मच.